एका छोट्याशा गावाचे नाव होते सोनापूर. गाव छोटे असले तरी ते अतिशय समृद्ध होते. गावाच्या आजूबाजूला हिरवीगार शेती, मधोमध एक मोठे तळे आणि बाजारपेठेत रोज भरणारी गर्दी यामुळे सोनापूर नेहमी गजबजलेले असायचे. या गावात धनराज नावाचा एक मोठा व्यापारी राहत होता. त्याचे किराणा, धान्य, तेल, कडधान्य आणि मसाल्यांचे मोठे दुकान होते. गावातील जवळपास प्रत्येक घरातून काही ना काही वस्तू धनराजच्या दुकानातूनच घेतल्या जायच्या. धनराज हुशार होता, मेहनतीही होता, पण त्याच्यात एक मोठा दोष होता. त्याचा लोभ दिवसेंदिवस वाढत चालला होता. सुरुवातीला धनराज प्रामाणिकपणे व्यापार करायचा, योग्य भावात माल विकायचा आणि ग्राहकांशी गोड बोलायचा. त्यामुळे गावात त्याची चांगली प्रतिष्ठा होती. पण जसजसा त्याचा पैसा वाढत गेला तसतसा त्याच्या मनात एक विचार घर करू लागला. माझ्याकडे गावातील सर्वात मोठे दुकान आहे, मग माझ्याकडे सर्वात जास्त पैसा का नसावा? पैसा कमवण्यात काहीच गैर नव्हते, पण धनराजला आता पुरेसे हा शब्दच माहीत राहिला नव्हता. एकदा गावात पावसाने दडी मारली, पिके खराब झाली, शेतकऱ्यांकडे धान्य कमी पडू लागले. बाजारात तांदूळ आणि गव्हाची मागणी अचानक वाढली. धनराजने ही परिस्थिती पाहिली आणि त्याच्या मनात एक कपटी कल्पना आली. त्याने आपल्या नोकराला बोलावून सांगितले, गोदामातील सगळा गहू आणि तांदूळ दुकानात आणू नकोस, अर्धा माल आताच लपवून ठेव. नोकराने आश्चर्याने विचारले, पण मालक, गावात धान्याची कमतरता आहे, लोकांना धान्याची गरज आहे. धनराज हसला, म्हणूनच तर लपवून ठेवायचा आहे. बाजारात माल कमी झाला की भाव वाढतील, मग आपण तोच माल दुप्पट भावाने विकू. नोकर काहीच बोलला नाही. 2 दिवसात गावातील धान्याचे भाव वाढले. गरीब शेतकरी आणि मजूर चिंतेत पडले. काही घरांमध्ये तर 2 वेळच्या जेवणाचीही अडचण निर्माण झाली. धनराज मात्र आपल्या गोदामात धान्याच्या पोत्यांकडे पाहून आनंदित होत होता. आता पैसा येणार, तो स्वतःशीच म्हणाला. एक वृद्ध शेतकरी गोविंद धनराजच्या दुकानात आला. धनराज शेठ, घरात मुलं आहेत, 2 पोती गहू पाहिजे, थोडा कमी भाव लावा. पीक गेल्यामुळं यंदा आमची अवस्था वाईट आहे. धनराजने निर्विकारपणे उत्तर दिले, गोविंद, मला काय करायचं? बाजार भाव वाढला आहे. पैसे असतील तर माल घे, नाहीतर दुसरीकडे जा. गोविंदने हात जोडले, शेठ, तुमच्याकडे जुना माल आहे हे मला माहीत आहे, कृपा करून मदत करा. धनराजने तोंड फिरवले, व्यापारात दयामाया नसते, पैसे आण आणि माल घे. गोविंद निराश होऊन निघून गेला. त्या दिवशी धनराजला मोठा नफा झाला. नफा मिळाल्यामुळे त्याचा लोभ आणखी वाढला. काही दिवसांनी त्याने तेलाचा साठा करून ठेवला. मग डाळी, मग साखर, ज्या वस्तूंची मागणी वाढायची त्या वस्तू तो बाजारातून मोठ्या प्रमाणावर विकत घ्यायचा आणि लपवून ठेवायचा. कृत्रिम टंचाई निर्माण झाली की भाव वाढवायचा. लोक त्याला आता मनातून शिव्या देऊ लागले होते, पण धनराजच्या दुकानावर त्याचा परिणाम होत नव्हता. एक दिवस त्याचा जुना मित्र माधवराव त्याला भेटायला आला. माधवराव म्हणाला, धनराज, पैसा कमावणे चुकीचे नाही, पण तू जे करतोयस ते लोकांच्या अडचणीचा फायदा घेणे आहे. हा लोभ कुठे नेईल याचा विचार कर. धनराज जोरात हसला, तू अजूनही जुन्या विचारांचा आहेस. पैसा म्हणजे ताकद. आज मी गावातील सर्वात श्रीमंत व्यापारी आहे. उद्या माझ्याकडे इतका पैसा असेल की संपूर्ण तालुक्यात माझं नाव असेल. माधवराव शांतपणे म्हणाला, पण माणसाने पैसा कमवावा, पैशाने माणसाला चालवू नये. धनराजने त्याची थट्टा केली, हे तुझे गरिबांचे तत्त्वज्ञान माझ्याजवळ नको सांगूस. माधवराव निघून गेला. काही दिवसांनी गावात मोठा उत्सव जाहीर झाला. गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रत्येकाने आपल्या परीने मदत करायची होती. गावातील लोकांनी आपापल्या क्षमतेनुसार पैसे, धान्य, वस्तू देण्यास सुरुवात केली. सगळ्यांना वाटले धनराज सर्वात मोठी देणगी देईल. गावच्या सरपंचांनी त्याच्याकडे जाऊन विचारले, धनराज शेठ, मंदिरासाठी तुमची मदत मिळाली तर मोठं काम होईल. धनराज म्हणाला, मी व्यापार करतो, धर्मादाय संस्था चालवत नाही, मला त्यातून काय फायदा? सरपंच काहीच बोलले नाहीत. पण त्या दिवसापासून गावातील लोकांच्या मनात धनराजबद्दल असलेला शेवटचा आदरही संपला. तरी धनराजला काहीच फरक पडला नाही. एक रात्री तो आपल्या मोठ्या घरातील तिजोरीसमोर बसला होता. त्याने सोन्याच्या नाण्यांच्या पेट्या उघडल्या, चांदीच्या वस्तू,
दागिने आणि नोटांचे गठ्ठे पाहून त्याचे डोळे चमकले. आता फक्त अजून दुप्पट पैसा हवा, तो म्हणाला. तेवढ्यात त्याचा विश्वासू नोकर रामू धावत आला. शेठजी, मोठी बातमी आहे. काय झालं? शहरातून बातमी आली आहे. पुढच्या महिन्यात सरकारकडून नवीन बाजारपेठ सुरू होणार आहे. बाहेरचे मोठे व्यापारी गावात येणार आहेत. धनराज काही क्षण विचारात पडला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटले. मग त्यांच्यापेक्षा आधी मला बाजारातील सगळा महत्त्वाचा माल खरेदी करावा लागेल. रामू घाबरला. पण शेठजी, त्यासाठी खूप पैसा लागेल. धनराज म्हणाला. तिजोरीतला सगळा पैसा वापर. गरज पडली तर जमीन गहाण ठेव, पण बाजार माझ्या हातात हवा. रामू स्तब्ध झाला. धनराजच्या मनात आता फक्त एकच ध्येय होते, संपूर्ण बाजारपेठ आपल्या ताब्यात घेणे. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट जवळ येत होते आणि त्या संकटांची सुरुवात होणार होती. एका अशा गोष्टीपासून ज्याची त्याने कधीच कल्पना केली नव्हती. पुढच्या काही आठवड्यात धनराजने आपला सगळा पैसा बाजारातील माल खरेदी करण्यासाठी वापरला. त्याने गहू, तांदूळ, डाळी, तेल, साखर आणि मसाले मोठ्या प्रमाणावर खरेदी केले. गावातील अनेक व्यापाऱ्यांना त्याने मागे टाकले. आता बाजार माझ्या हातात आहे, तो अभिमानाने म्हणत होता. पण अचानक परिस्थिती बदलली. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी सोनापूरमध्ये नवीन दुकाने सुरू केली. त्यांच्याकडे भरपूर माल होता आणि त्यांनी वस्तू योग्य भावात विकायला सुरुवात केली. धनराजने भाव कमी करण्यास नकार दिला. लोकांनी शेवटी माझ्याकडूनच माल घ्यावा लागेल, त्याला खात्री होती. पण तसे झाले नाही. लोक नवीन दुकानांकडे जाऊ लागले. धनराजच्या दुकानातील माल मात्र पडून राहिला. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, महिना संपला. गोदामे मालाने भरलेली होती, पण विक्री जवळपास बंद झाली होती. त्यातच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. गावाच्या बाहेरचे रस्ते बंद झाले. अनेक दिवस वाहतूक ठप्प झाली. धनराजने साठवून ठेवलेला माल खराब होऊ लागला. तेलाच्या डब्यांना गळती लागली. धान्याला ओल लागली. काही पोत्यांमध्ये किडे पडले. धनराज घाबरला. माझा माल, माझा पैसा. तो रात्री उशिरापर्यंत गोदामात बसून खराब झालेल्या पोत्यांकडे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने भाव कमी करून माल विकण्याचा प्रयत्न केला, पण लोकांकडे पैसे नव्हते. त्याचवेळी गावात अन्नाची खरी टंचाई निर्माण झाली. लोक धनराजच्या गोदामाबाहेर जमा झाले. गोविंद शेतकरीही त्यांच्यात होता. तो म्हणाला, शेठ, आमच्याकडे पैसे नाहीत, पण घरात मुलं उपाशी आहेत. तुमच्याकडे धान्य आहे, कृपा करून उधारीवर द्या. धनराज काही क्षण शांत राहिला. त्याला अचानक स्वतःचे जुने शब्द आठवले. व्यापारात दयामाया नसते. त्याने मान खाली घातली, पण त्याचा लोभ अजून पूर्णपणे मेला नव्हता. तो म्हणाला, उधारीवर माल दिला तर माझं नुकसान होईल. गोविंद म्हणाला, शेठ, आज तुमचा माल आमच्या उपयोगी आला नाही तर उद्या तो कुजून जाईल. आम्ही तुम्हाला पीक आल्यानंतर पैसे देऊ. धनराज काहीच बोलला नाही. तेवढ्यात माधवराव पुढे आला. धनराज, निसर्गाने तुला एक संधी दिली आहे. तू लोकांच्या अडचणीचा फायदा घेत होतास. आज तुझ्याकडे पैसा असूनही त्याचा उपयोग नाही. विचार कर. धनराजने पहिल्यांदा आजूबाजूला पाहिले. त्याच्या गोदामात हजारो रुपयांचा माल पडून होता, पण गावातील लोक उपाशी होते. त्या रात्री धनराजला झोप आली नाही. त्याला गोविंदचे शब्द आठवत होते, माधवरावचे शब्द आठवत होते आणि सर्वात जास्त आठवत होते ते स्वतःचे शब्द, माझ्याकडे सर्वात जास्त पैसा असला पाहिजे. पहाटे त्याने एक निर्णय घेतला. सकाळी धनराजने गोदामाची दारे उघडली. त्याने गावकऱ्यांना बोलावले. आजपासून धान्य योग्य भावात मिळेल. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी उधारीवर घ्यावे. पीक आल्यानंतर पैसे द्या. गावकरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. गोविंद पुढे आला. शेठ, खरंच? धनराजने मान हलवली. हो, आणि ज्यांचे मागील उधारीचे पैसे मी जास्त व्याजाने घेतले होते त्यातील व्याज माफ करतो. गावात कुजबूज सुरू झाली. धनराजच्या मनात मात्र एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. पहिल्यांदा त्याला जाणवले की पैसा साठवण्यात नव्हे तर योग्य वेळी उपयोगी पडण्यात त्याची खरी किंमत आहे. पुढील काही दिवस त्याने गावातील गरजू लोकांना धान्य वाटले. खराब होणारा माल त्याने कमी किमतीत विकला. काही माल तर त्याने मोफत दिला. पूर ओसरल्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या दुकानात पुन्हा खरेदी सुरू केली. पण यावेळी धनराजने व्यापाराची पद्धत बदलली. त्याने ठरवले
नफा हवा पण अन्याय करू नाही. त्याने दुकानाबाहेर एक फलक लावला, योग्य भाव, योग्य वजन आणि प्रामाणिक व्यापार. काही महिन्यात धनराजचे दुकान पुन्हा चांगले चालू लागले. एक दिवस गावात मोठी सभा झाली. सरपंचांनी धनराजला बोलावले. धनराज शेठ, आज गावातील लोक तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवतात. तुम्ही बदललात ही मोठी गोष्ट आहे. धनराज हसला. मी बदललो नाही सरपंचजी, मला माझी चूक समजली. गोविंदने त्याचा हात हातात घेतला. शेठ, पैसा कमावणं वाईट नाही, पण माणुसकी गमावून कमावलेला पैसा कधीच सुख देत नाही. धनराजच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, गोविंद, तू मला त्या दिवशी 2 पोती धान्य मागितले होतेस. मी तुला नकार दिला होता. आज मला जाणवतंय की त्या दिवशी मी तुला धान्य नाही तर माझी माणुसकी नाकारली होती. गोविंदने त्याला मिठी मारली. काही वर्षांनी धनराज गावातील सर्वात श्रीमंत व्यापारी राहिला नाही, पण तो गावातील सर्वात विश्वासू व्यापारी नक्कीच झाला. त्याने आपल्या कमाईतील काही भाग गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला. गावात पाण्याची टाकी बांधली. शेतकऱ्यांसाठी कमी व्याजावर धान्य आणि बियांची व्यवस्था केली. एकदा त्याचा मुलगा त्याला विचारू लागला, बाबा, तुम्ही पूर्वी इतका पैसा का साठवायचा? धनराज हसला आणि म्हणाला, मला वाटायचं की जास्त पैसा म्हणजे जास्त सुख, पण नंतर कळलं की पैसा वाढला की लोभही वाढू शकतो आणि लोभाला सीमा नसते. मुलाने विचारले, मग खरी श्रीमंती कोणती? धनराजने आपल्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या गावकऱ्यांकडे पाहिले. तो म्हणाला, ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत असू शकतो, पण ज्याच्याकडे पैसा असूनही माणुसकी आहे तोच खरा धनवान. त्या दिवसापासून धनराजने आपल्या आयुष्याचा एक नियम केला. व्यापारातून नफा कमवायचा, पण माणसांच्या दुःखातून नाही. आणि सोनापूरमध्ये त्याची ओळख पुन्हा झाली, लोभी व्यापारी म्हणून नव्हे तर प्रामाणिक व्यापारी म्हणून. बोध, लोभाला किती मिळाले तरी तो अजून म्हणत राहतो, पण समाधान आणि माणुसकी जपणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुखी आणि श्रीमंत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.